आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। येत्या 2 डिसेंबर रोजी देवळाली प्रवरा नगर परिषदेची निवडणूक होत असून शिवसेना नेते तथा उद्योजक गणेश भांड यांनी शिवसेनेत बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून प्रचारात सक्रिय झाले आहेत। शिवसेनेत बंडखोरी का केली, का पुन्हा ते नगराध्यक्षपदासाठी उभे राहिले हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत उद्योजक गणेश भांड आहेत। आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय, नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवतात, प्रचारात देखील सुरुवात केली, काय सांगाल? नमस्कार। गेल्या 6 महिन्यापूर्वी मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता। प्रवेशासाठी केला होता कारण शिंदे साहेबांचं काम चांगलं आहे आणि शिंदे साहेबांच्या माध्यमातून नगरपालिका निवडणूक आम्ही लढू, या माध्यमातून आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला। प्रवेश करत असताना अचानक आम्हाला कुठल्याही विचारात घेतलं गेलं नाही आणि त्यांच्या परस्पर त्यांनी आम्हाला न विचारता कुठल्या गोष्टीची कल्पना न देता पॅनल तयार केला। आम्ही बऱ्याच वेळा त्यांना सांगितलं तुम्ही या एकत्र बसू, आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये विश्वास घेतलं नाही। त्याच्यामुळे मी सुद्धा उमेदवारी अर्ज भरला होता, पण अनाऊन्स झाल्याने तो छाननीमध्ये रिजेक्ट झाला। तर आम्ही कोर्टामध्ये गेलो। कोर्टातून माझा अर्ज सिलेक्ट झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आम्हाला कोणी विचारलं सुद्धा नाही तुम्ही थांबून घ्या का। शिवसेनेचं कोणी आमच्याकडे आलेलं नाही, वरिष्ठ कोणी आलं नाही आणि उमेदवार असेल, उमेदवाराचे जवळचे जे कार्यकर्ते असतील ते कोणी सुद्धा आलेलं नाही। मग मी ठरवलं आपण अपक्ष लढलं पाहिजे। अपक्ष का लढलं पाहिजे? मी मागील पंचवार्षिक निवडणूक सुद्धा मी लढवली होती काँग्रेसच्या माध्यमातून। त्यावेळेस मला मोठा अनुभव होता, पण मला त्यावेळेस अपयश जरी आलं मी न थांबता जनतेची सेवा करत गेलो। कुठल्या परिस्थितीमध्ये न थकता अहोरात्र जनतेची सेवा करत राहिलो। मध्यंतरीच्या काळामध्ये कोरोनाचं मोठं संकट आलं, त्या संकटामध्ये गोरगरिबाची उपासमार व्हायला लागली। प्रत्येक जण म्हणले आम्हाला किराणा द्या, पण ते प्रत्येकाला किराणा देणं शक्य नव्हतं। आमच्या टीमला ठरवलं आता काय केलं पाहिजे, त्या माध्यमातून आम्ही अन्नदान सुरू केलं। सकाळी 3000 आणि संध्याकाळी 3000 लोकांना घरपोच अन्नदान दिलं। ते बी अन्नदान नुसतं भात वगैरे न देता चपाती भाजी, आम्ही स्वतः 2 टाइमचं जेवण तिथं 2 महिने आम्ही स्वतः जेवण करायचो, मग सर्वांना घरी पाठवून द्यायचो। म्हणजे दर्जेदारांना आम्ही त्या ठिकाणी अन्नदान दिलेलं आहे। एवढे करून रस्त्याने पायी चालणारे लोक होते, त्यांच्यासाठी दोन्ही बाजूला आम्ही पाण्याचे जार ठेवले होते। ॲम्ब्युलन्स गाडीसाठी आम्ही पाण्याचा एक बॉक्स देत होतो आणि सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये गोरगरिबाच्या सुखादुःखात आहे। शेतकरी व सर्वसामान्य जनता यांचे म्हणणे आहे, म्हणून मी उमेदवारी करत आहे। समोर आपल्या भाजपाचं, त्याचबरोबर काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचं आव्हान आहे। आपण नगराध्यक्ष पदासाठी उभा आहात, कसं बघताय याकडे? आता नगराध्यक्ष पदासाठी मी उभा आहे। आता माझ्यासाठी नगराध्यक्ष पद हे काय नवीन निवडणूक पाठीमागच्या वेळेस लढवली होती। यावेळेस आता मला फक्त एकच फुली माझी अपक्षाची मागायची आहे। माझं चिन्ह आहे छताचा पंखा। छताच्या पंख्याला सर्व जणांनी बटन दाबून मला निवडून द्यावे अशी मी सर्व नागरिकांना विनंती करतो। निश्चित सामाजिक धार्मिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून योगदान असून निश्चित मतदार माझ्या पाठीमागे उभा राहतील असा विश्वास गणेश भांड यांनी व्यक्त केलाय। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।